संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 साली छेडलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून अमर रहे हुतात्मे अमर रहे अशा घोषणा देऊन हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार 1 जून रोजी सकाळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यासह विविध संघ संस्थांच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी उपमहापौर तथा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, बेळगाव तालुका युवा आघाडीचे राजू किणेकर, संतोष मंडलिक, शुभम शेळके, महेश जुवेकर, गणेश दड्डीकर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नमन केले। याप्रसंगी बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी 1986चे कन्नड सक्ती आंदोलन कशासाठी झाले, ते बलिदान देणारे 9 हुतात्मे यांची माहिती देऊन तेव्हापासून सुरू असलेले कन्नड सक्ती विरोधी आंदोलन आज 39 वर्षे पूर्ण झाली तरी सुरूच असल्याचे सांगितले। 1 जून 1986 रोजी कर्नाटकानं लागलेली कन्नड सक्ती दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी कोल्हापूरला सीमा परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याचं नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं असं SMJCच्या अध्यक्षतेखाली ठरलं आणि त्याप्रमाणे 1 जूनला शरद पवार साहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलं। त्यांच्यावर लाठीमार झाला अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनामध्ये पसरली आणि त्याचा तीव्रतेने उद्रेक झाला। ह्या उद्रेकाच्या वेळेला कर्नाटक पोलिसांनी बेछूट गोळीबार करून याच हिंदलग्याच्या ठिकाणी पहिल्या दिवशी 3 हुतात्मे झाले। 6 जूनला बेळगुंदीला 3 हुतात्मे झाले। मधल्या काळामध्ये शिरोळी आपला जुनी बेळगाव व हिंदोळी या ठिकाणी 2 हुतात्मे झाले आणि त्याच्यानंतर प्रकाश पाटील म्हणून आमच्या गावचा विजयनगरचा एक युवक जो जखमी झाला होता त्याचं निधन हॉस्पिटलमध्ये झालं। अशा प्रकारे 9 हुतात्मे या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात झाली। आज 39 वर्ष झाली, पण या 39 वर्षामध्ये कन्नड सक्ती दूर तर झालीच नाही, परंतु दुर्दैवानं ते जास्त जोरानं रेटण्याचा प्रयत्न, जास्त जोरानं त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न हे कर्नाटक सरकार करतंय आणि महाराष्ट्र सरकार मात्र त्याच्याकडं आपण कुठल्याही दृष्टीनं न पाहून विरोध न करता गप्प बसतंय। आज खरोखर आमचा हा लढा चालू आहे तो महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी। आम्ही मराठी भाषिक आहोत, जे पूर्वी मुंबई प्रांतात होतो, मुंबई प्रांतात असलेला चंदगड तालुका महाराष्ट्रात सामील केला मराठी म्हणून आणि बेळगाव तालुका, खानापूर तालुका, निपाणी हा भाग मात्र या कर्नाटकात डावण्यात आला। हे दुर्दैव आहे आणि हा आमच्यावरचा अन्याय दूर करून घेण्यासाठी आम्ही सातत्याने गेली 70 वर्ष लढत आहोत। सर्वप्रथम शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती या 2 समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि तुम्हा साऱ्यांच्या वतीनं मी 1986च्या आंदोलनातील सर्व हुतात्म्यांना, याचप्रमाणे 17 जानेवारी 1956 आणि 8 फेब्रुवारी 1969 सालच्या हुतात्म्यांना मनपूर्वक असं वंदन करतो। आपल्या यापूर्वीच्या सर्व वक्त्यांनी या प्रश्नाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे। दुर्दैवानं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं या प्रश्नाकडे जेवढं लक्ष द्यावं ते लक्ष ते देत नाही आहे ही आमची खंत आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतले जे सगळे सभासद आहेत त्यांच्या वतीनं त्यांना अनेक वेळा विनंत्या केलेल्या आहेत की यासाठी जे काय करावं लागणार आहे, मग ते रस्त्यावर असेल किंवा सर्वोच्च न्यायालयात असेल, ते तुम्ही लवकरात लवकर करावं। पण दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याचं याच्याकडे लक्ष नाही। चळवळीचा निकाल
कोर्टाच्या माध्यमातून मध्यवर्ती किंवा एकंदरीतच आमचे नेते लढतायत, पण इथं ज्या वेळेला सत्य होते त्यावेळेला मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या कर्नाटक सरकारच्या विरोधात, राज्य सरकारच्या विरोधात आणि या सक्तीच्या विरोधात लढूया एवढंच सांगतो आणि या हुतात्म्यांना परत एकदा विनम्र अभिवादन करतो. यावेळी बहुसंख्य मराठी बांधव उपस्थित होते.